पंथगामी क्रोध रूप कंस क्रूरतम असभ्य अत्याचारी नृप अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुःखदायी दुष्ट दुर्जनम। मथुरेचे राजे कंस महाराज यांचा विजय असो, विजय असो, विजय असो। कंस महाराज की जय, कंस महाराज की जय, कंस महाराज की जय। आमचे महाराज मथुरा नरेश कंस, ज्याची ख्याती पृथ्वीपासून पाताळापर्यंत, स्वर्ग पासून नरकापर्यंत, ज्यांचा तिन्ही लोकांत डंका वाजतो, असे आमचे महाराज कंस। असं नसतो अगदी महाराज, तुमची ख्याती कुठपर्यंत आहे? माझी ख्याती जावला ते मोरावा। आपला कसा काम आहे? ही ख्याती अशी आहे की लहान थोर मुलं बाळं असं थरथर कापतात। स्वतःचे राक्षस बहीण भाऊ कित्येक आहेत, त्यांनी त्यांचे वध इतके केले का शंकरापासून विष्णूपर्यंत डंका त्यांचा वाचतो आणि ते तलतला घाबरत आहे। चतुर, हा फक्त तू माझा सांगतोस, पण यामध्ये पण आपला एक भाऊ होता दुपारपर्यंत, शनूर म्हणून, त्यांनी तो जागा दिलाय, त्याचं सांग अगोदर। बेक्षात्वाला त्यांनी आपल्या जागा दिलेला आहे। या शनिचूर माणसाने जो दगा दिलाय त्याचा आपण सकाळपर्यंत चकनाचूर करू। फक्त चकनाचूर नको, त्याला नाव्यापर्यंत उघडा घेऊन जा आणि दाखवा या लोकांना की आमच्या पुढे समजा जर कोण गेलं तर मग काय करतो ते। जर इथे कुठे असेल तर तरी आता पण पुढे यावं। महाराज, आज आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती चालली आहे ती तुम्हाला माहीतच आहे। मी खूप चिंताजनक आहे। आजपर्यंत मी 6 बालके मारलेली आहेत। मला फक्त 7व्या आणि 8व्या बालकाला मारून मला अमर व्हायचं आहे। कोणत्याही परिस्थितीत त्या बालकाला मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही। महाराज, हे तर आपण करणारच आहोत, परंतु अरे महाराज, घाट झाला, तिथं लाभ पाहावं, साठी करण्यापुरती झाली। काय चनू? अरे मूर्खा, तू काय करतो इतक्या वेळ? जा घेऊन ये त्या कन्येला, जा घेऊन ये। तू संध्याकाळपर्यंत आलास तरी आम्ही मिळवलं समजू। तर आपला प्रोग्राम करू। राजीव, तुझी नाही, ती जरा लांब पकड। आता ही 7वी आहे, हिला मी मारणार आणि शेवटचा फक्त 8वा असेल। हॅलो,
अरे बाबा तू कृष्णा विष्णू नाही तोच बदल आज सर्वनाश होणार आपली जी पुन्हा आहे महाराज तुम्ही चिंता कदापि करू नका ती पुन्हा बघून हाच नाही अर्ध्या मिनिटांनी येतातले पुन्हा येईल लवकर टाइम लगा ती है कितना जाय माझा निघला कुठला माझी किसनाची बाटली ना लढतोय तो म्हणून तो वचन लागत होता ना कुठली लोकांची पोराला लागली माझी बाटली कुठे आहे तुझं कोणाली त्याला उतना या पुन्हा कृष्णाचा वध हा तुम्हाला करायचा आहे देवकी पुत्र असा महाराजांचा आदेश आहे उतना उतना धाचू महाराज दादाला पुन्हा महाराज घात झाला काय झालं आपल्या पुतना राक्षसीनेचा वध झाला महाराज दुःखद बातमी आहे मूर्खानं पुतनाला मारेपर्यंत तुम्ही काय करत होता तिथं महाराज काय करणार त्या शूरवीर बालकापुढे आपला काहीच नाही चालला कोण बालक तो महाविष्णूचा अवतार श्रीकृष्ण श्रीकृष्ण आपण तर सर्वांना काय केलं होतं मग हा श्रीकृष्ण आला कुठून हेच समजत नाही महाराज कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कुठून तरी जाऊन त्या कृष्णाला पकडून आणा आताच्या आता मला त्याचं वध करायचं आहे असू द्या कृष्णा कुठं लपून लपणार आहे मी तिथं येतो थांब तिथं चला आमचा कृष्ण पळाला